वृश्चिक राशी 6 ते 12 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य. वृश्चिक राशी, कधीकधी आयुष्यात अशी काही आठवडे येतात जे सुरुवातीला अगदी नेहमीसारखे वाटतात. सकाळचा सूर्य रोजच्यासारखाच उगवतो, माणसे नेहमीप्रमाणे वागतात, कामेही नेहमीसारखीच सुरू असतात. पण तरीही मनाच्या अगदी खोलवर कुठेतरी एक हलकीशी चाहूल लागते. जणू काही अदृश्य शक्ती सतत कानात कुजबुजत असते, थांब, अजून सर्व काही समोर आलेले नाही. 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अगदी असाच काहीसा ठरण्याची शक्यता दिसते. हा फक्त आणखी एक आठवडा नाही, हा असा काळ असू शकतो जिथे प्रत्येक दिवस एका नव्या रहस्याचा पडदा उघडत जाईल. काही गोष्टी इतक्या अनपेक्षितपणे घडतील की सुरुवातीला त्याचा अर्थही समजणार नाही. पण आठवड्याच्या शेवटी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येईल की प्रत्येक घटना एका मोठ्या चित्राचा भाग होती. कधीकधी नशीब आपल्या आयुष्यात मोठे बदल आणण्यापूर्वी काही विचित्र संकेत देत असते. हे संकेत नेहमी शब्दांमध्ये नसतात. एखादी अचानक झालेली भेट, अनपेक्षित फोन, विसरून गेलेल्या व्यक्तीकडून आलेला संदेश किंवा एखादा निर्णय जो अचानक घ्यावा लागतो. या सगळ्या घटना साध्या वाटल्या तरी त्या भविष्यातील मोठ्या वळणाची सुरुवात असू शकतात. वृश्चिक राशी ही स्वतःच गूढ, रहस्यमय आणि परिवर्तनाची रास मानली जाते. त्यामुळे जेव्हा ग्रहांची ऊर्जा तुमच्या बाजूने हलायला सुरुवात करते तेव्हा बदल कधीच साधे नसतात. ते मनालाही स्पर्श करतात आणि भविष्यालाही नवीन दिशा देतात. या आठवड्यात कदाचित तुम्हाला असे जाणवेल की काही दिवसांपासून अडकलेली परिस्थिती अचानक हलू लागली आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील. पण त्याचवेळी काही अशा गोष्टीही समोर येऊ शकतात ज्या आतापर्यंत तुमच्यापासून लपून राहिल्या होत्या. विशेष म्हणजे या आठवड्याचे खरे सामर्थ्य सुरुवातीच्या दिवसात दिसणार नाही. जसे एखाद्या चित्रपटात सर्वात मोठा ट्विस्ट शेवटच्या काही मिनिटात समोर येतो, तसेच या आठवड्याचे काही महत्त्वाचे क्षण योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला लपवून ठेवू शकतात. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून फिरणारा एखादा प्रश्न ज्याचे उत्तर मिळत नव्हते, त्याचे उत्तर अनपेक्षित मार्गाने मिळण्याची शक्यता आहे. पण ते उत्तर तुम्हाला जिथे अपेक्षित आहे तिथून मिळेलच असे नाही. विश्व अनेकदा आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवते. या काळात काही लोकांचे खरे चेहरेही समोर येऊ शकतात. कोण तुमच्या यशात आनंदी आहे आणि कोण फक्त मुखवटा घालून तुमच्या आसपास फिरत आहे याची जाणीव एखाद्या छोट्याशा प्रसंगातून होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक भेट आणि प्रत्येक निर्णय याकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. पण ही कथा फक्त इतरांची नाही. हा आठवडा तुम्हाला स्वतःलाही नव्याने ओळख करून देऊ शकतो. तुमच्या दडलेली क्षमता, तुमचा आत्मविश्वास, तुमचे धैर्य आणि तुमची निर्णय क्षमता यांची खरी परीक्षा याच काळात होऊ शकते. अनेकदा मोठी संधी ही मोठ्या आव्हानाच्या रूपात येते. त्यामुळे सुरुवातीला कठीण वाटणारी परिस्थितीच पुढे जाऊन तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. एक गोष्ट मात्र विशेष लक्षात ठेवावी, या आठवड्यात घाईघाईने घेतलेले निर्णय नंतर बदलणे कठीण जाऊ शकते. कारण ग्रहांची ऊर्जा अशी आहे की प्रत्येक निर्णयाचा परिणाम अपेक्षेपेक्षा अधिक दूरवर जाणवू शकतो. त्यामुळे शांत राहणे, निरीक्षण करणे आणि योग्य क्षणी योग्य पाऊल उचलणे हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल. आणखी एक विलक्षण योग असा दिसतो की अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात एखादी जुनी इच्छा, जुने स्वप्न किंवा अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेली योजना पुन्हा एकदा आठवू शकते आणि यावेळी ती पूर्ण करण्याचीही संधीही निर्माण होऊ शकते. पण या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. विश्व नेमके कोणते दार उघडणार आहे? ते दार आर्थिक प्रगतीचे असेल का, की नातेसंबंधांमध्ये नवीन सुरुवातीचे, की एखाद्या अशा बातमीचे जी तुमच्या पुढील अनेक महिन्यांचा मार्ग बदलून टाकेल? याचे उत्तर अजून पडद्याआड आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा वृश्चिक राशीसाठी केवळ दिवसांचा समूह ठरणार नाही. तो अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा, काही नवीन प्रश्न निर्माण करणारा आणि आयुष्याला एका वेगळ्या वळणावर आणून उभा करणारा काळ ठरू शकतो. म्हणूनच हा आठवडा साधा समजू नका. प्रत्येक दिवसाचे स्वागत सजग मनाने करा. कारण कधीकधी नियती सर्वात मोठी भेट अगदी शांतपणे देते
आणि ती भेट आपल्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. मात्र या अध्यायाची सुरुवात गाजावाजा करून होणार नाही. उलट सुरुवातीचे 2-3 दिवस सर्व काही संथ गतीने सुरू असल्यासारखे वाटेल. तुम्हाला कदाचित असेही वाटेल की नेहमीसारखाच आठवडा आहे, पण हीच ती वेळ असेल जिथे विश्व शांतपणे पुढील घडामोडींची मांडणी करत असेल. या आठवड्यात सर्वात मोठा बदल तुमच्या विचारसरणीत होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीला तुम्ही शेवट समजत होतात ती प्रत्यक्षात नव्या सुरुवातीची पहिली पायरी असल्याचे लक्षात येईल. काही गोष्टींना जबरदस्तीने धरून ठेवण्यापेक्षा त्यांना सोडून दिल्यावरच पुढे चांगल्या संधी मिळतात याची जाणीव होईल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यासमोर येऊ शकतो. हा निर्णय घाईघाईने घेऊ नका, कारण पहिल्यांदा दिसणारे चित्र आणि प्रत्यक्ष सत्य यात फार मोठा फरक असू शकतो. प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक अट आणि प्रत्येक शब्द काळजीपूर्वक तपासा. तुमची निरीक्षण शक्तीच तुम्हाला मोठ्या चुकीपासून वाचवू शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक आहे. एखादे थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग दिसू शकतो. मात्र त्याचवेळी अनावश्यक खर्च अचानक समोर येऊ शकतात. त्यामुळे आज नको, नंतर पाहू असे वाटणारे छोटे खर्चही एकत्र येऊन मोठा भार बनू शकतात. आर्थिक नियोजनावर भर द्या. या आठवड्यात एखाद्या व्यक्तीचे वागणे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. ज्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती ती व्यक्ती मदतीचा हात पुढे करेल आणि ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्याच्याकडून थोडी निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणावरही अति अवलंबून राहू नका. कौटुंबिक वातावरणात काही महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. घरातील एखादा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला जाईल. तुमचे मत यावेळी महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे शांतपणे आणि समजूतदारपणे संवाद साधा. प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांना एखादी नवीन ओळख पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. मात्र कोणताही संबंध फक्त भावनांवर नव्हे तर विश्वासावर उभा राहतो हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आहे. सुरुवातीला अभ्यासात मन लागत नसले तरी आठवड्याच्या मध्यापासून चांगली प्रगती दिसेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना नवीन दिशा किंवा योग्य मार्गदर्शन मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाकडे जास्त लक्ष द्या. सतत विचार करणे, उशिरापर्यंत जागरण किंवा अनियमित दिनचर्या यांचा परिणाम जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि वेळेवर आहार घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. आठवड्याच्या मध्यावर एखादी बातमी, फोन कॉल, संदेश तुमचे लक्ष पूर्णपणे दुसरीकडे वळवू शकते. सुरुवातीला ती साधी गोष्ट वाटेल, पण पुढील काही आठवड्यात तिचे महत्त्व वाढत जाईल. त्यामुळे कोणतीही माहिती दुर्लक्षित करू नका. आठवड्याचा सर्वात प्रभावी काळ गुरुवार ते शनिवार असू शकतो. या काळात घेतलेले निर्णय, झालेल्या भेटी किंवा मिळालेल्या संधी दीर्घकालीन परिणाम देऊ शकतात. एखादे जुने स्वप्न पुन्हा जिवंत होईल किंवा नवीन संधी तुमच्यासमोर उभी राहील. आणि आता सर्वात महत्त्वाचा संकेत, या आठवड्यात नियती तुमच्यासाठी असे एक दार उघडू शकते ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. ते दार नोकरीचे असू शकते, व्यवसायातील नवीन संधींचे असू शकते, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीचे असू शकते किंवा तुमच्या आयुष्याची दिशा बदलणाऱ्या निर्णयाचेही असू शकते. मात्र हे दार प्रत्येकाला दिसणार नाही. ते फक्त त्या व्यक्तीला दिसेल जी भीतीपेक्षा विश्वास निवडेल, शंकेपेक्षा कृती निवडेल आणि योग्य वेळ आल्यावर मागे न हटता पुढे पाऊल टाकेल. कधीकधी नियती मोठा आवाज करत नाही. ती शांतपणे तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात करते. त्या संकेतांना ओळखा, कारण हा आठवडा तुमच्यासाठी खरोखरच खास ठरू शकतो.